मित्रहो, जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने लाखो कोटी रुपयाची लूट, जनतेची लूट केलेली आहे. तिकडे बिहारमध्ये हजारो कोटी रुपये पॅकेजेस जाहीर केले जातात. ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाची उधळपट्टी केली जाते. परंतु संकटग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना, कामगारांना मात्र आर्थिक मदत मिळत नाही. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. ग्रामीण जनतेचा आवाज बुलंद करा आणि ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग, शेतकरी, शेतमजूर एकटे नाहीत. सबंध महाराष्ट्रातील 14 कोटी जनता त्यांच्या पाठीशी आहे हे सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहन CITU कामगार संघटनेच्या वतीनं मी करीत आहे. त्याचबरोबर या आपदग्रस्त नागरिक भावा बहिणींसाठी प्रत्येक कामगाराने किमान 100 रुपये आणि जास्तीत जास्त जे शक्य असेल ती आर्थिक मदत करावी, अशी विनंतीही महाराष्ट्र CITUच्या वतीनं मी आपणा सर्वांना करत आहे. तर मित्रो, संकटात अडकलेल्या आपल्या भावा बहिणीसाठी निश्चितपणे आपण सर्वजण पुढे याल, कृतीमध्ये सहभागी व्हाल, सढळ हाताने मदत कराल, अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो.